राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच सोलापूर बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 26 मे 2026 चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये इथे कांद्याच्या दरामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 510 वाहनांचा लिलाव आज झाला. 500 रुपयापासून 1811 रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांदे विकले. तर सरासरी उन्हाळी कांदा 1370 रुपये क्विंटल पर्यंत आज लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये अगदी थोडेसे सुधारलेले आपल्याला दिसून येत आहे. तर इकडे सोलापूर येथे 145 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती. सुपर क्वालिटी कांदा 1500 ते 1700 रुपये क्विंटल पर्यंत विकला. तर मोठा साईज कांदा 1300 ते 1400 रुपये क्विंटल पर्यंत विकला. मीडियम कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटल पर्यंत विकला. तर मिनी मीडियम कांदा 900 ते 1000 रुपये क्विंटल पर्यंत विकला. गोल्टा 700 ते 800 रुपये क्विंटल पर्यंत विकला. गुलटी 400 ते 600 रुपये क्विंटल पर्यंत विकली. सरासरी कांदा 700 ते 1200 रुपये क्विंटल पर्यंत विकला. लोकल कांदा 200 ते 800 रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे. तर सोलापूर येथे कांद्याच्या भावामध्ये आज थोडी सुधारणा आहे. तर बेंगलोर येथे 45,038 गोण्यांची आवक झाली होती. ओनली विदाऊट डॅमेज एक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांद्याचे 1-2 लॉट 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटल पर्यंत विकले. बिग साईज कांदे 1800 ते 2000 रुपये क्विंटल पर्यंत विकले. मुकल साईज कांदे 1600 ते 1800 रुपये क्विंटल पर्यंत विकले. मीडियम कांदा 1200 ते 1500 रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर 40 ते 50% सिंगल पत्ती कांदा 500 रुपयापासून 1200 रुपये क्विंटल पर्यंत विकला. 35 ते 40% डॅमेज मिक्स कांदा 300 ते 900 रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. मित्रांनो, बेंगलोर येथे चांगल्या कांद्याच्या भावामध्ये थोडी सुधारणा आजही आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.